लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बाबासाहेब मनोहरे यांनी शासकीय बंगल्यावर रात्री 11:15 वाजेच्या सुमारास रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये मनोहरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। त्यांच्यावर सध्या लातूर मधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बाबासाहेब मनोहरे हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबियांसोबत जेवण केले, गप्पा मारल्या। त्यानंतर मनोहरे हे रूम मध्ये गेले आणि त्यांनी रिव्हॉल्वर मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली। गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय रूम मध्ये गेले। त्यावेळी बाबासाहेब जखमी अवस्थेत दिसले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली होती ती उजव्या बाजूने आरपार निघाली आहे। या गोळीने मनोहरे यांची कवटी फोडली आणि गोळी डोक्यातून बाहेर पडली। बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली आहे। तुटलेल्या कवटीचे काही तुकडे मनोहरे यांच्या मेंदूत पसरले आहेत। यासाठी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते। ही शस्त्रक्रिया कशी पार पडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, परंतु मनोहरे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। डॉक्टरांकडून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनोहरे हे कठोर शिस्तीचे आणि स्पष्ट वक्ते अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते। यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये काम केले होते। ते लातूर महानगरपालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते। त्यानंतर त्यांना बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते। बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही। त्यांनी लातूर महापालिकेचा कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळला होता। मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी समजताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्याद्री रुग्णालयाकडे धाव घेतली। लातूर पोलिसांनी मनोहरे यांच्या घरी जाऊन या घटनेचा पंचनामा देखील केलाय। सध्या पोलिसांकडून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे। आवाज बहुजनांचा।